नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका सुंदर नव्या दिवशी एका नवीन रेसिपी सोबत. चला तर मग जेवणाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी नारळाची किशी काढून घेतली आहे आणि नारळ फोडून घेते आहे. नारळ छान फुटलाय आणि एकदम जाड खोबरं आणि पाणीही एकदम गोड होतं. नारळ आता मी किसून घेते. ओल्या नारळाची आपण आमटी बनवणार आहोत. तुम्ही कधी केली आहे का ओल्या नारळाची आमटी? एकदम झटपट रेसिपी आहे. त्यासाठी मी कांदा कापून घेते. कांदा, आलं, लसूण, ओलं खोबरं, मिरची आणि वाटल्यास थोडेसे धणे टाकून हे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं हिंग, मोहरी, जिरं चांगलं तडकल्यानंतर कढीपत्ता, मिरची आणि कांदा घालून व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा. त्यानंतर ह्याच्यामध्ये जिन्नस टाकायचा आपल्याला आणि अजिबात मोठा गॅस न करता मंद आचेवर हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. गॅसची आच जर वाढवली तर हे मिश्रण फुटतं आणि त्याच्यामुळे आमटी फाटल्यासारखी होते. मंद आचेवर सुंदर आमटी तयार होते. खूप छान लागते चवीला. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागली. आता आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याची भाजी. कच्ची केळी आणली आहेत बाजारातून. बुटकीशी आणि हिरवीगार अशी असतात. थोडासा चीक असतो, त्याच्यामुळे देठाकडचा भाग जरा जास्त कापायचा. त्यानंतर सालही ह्याची व्यवस्थितपणे काढून घ्यायची. जरासा जरी हिरवटपणा राहिला ना तर ही भाजी कच्ची राहिल्यासारखी वाटते. त्याच्यामुळे व्यवस्थित ह्याची साल काढून घेतली. त्याच्यानंतर एका केळ्याचे 4 भाग करून त्याचे मग छोटे छोटे असे पीसेस करून घेतले. जसे आपण बटाट्याच्या भाजीसाठी करतो ना, अगदी तसेच. खूप छान लागतात. एवढे साईजचे जर फोड केले तर खायलाही बरे वाटतात. अशा पद्धतीने सगळे केळे मी कापून घेतली आहेत. त्यानंतर कांदा चिरून घेते. केळ्याच्या भाजीला जरा जास्त कांदा असेल तर छान लागतो. तशी ही बिना कांद्याचीही करतात, पण जेव्हा कांदा टाकतो तेव्हा जास्त टाकला तर छान लागते. फोडणीची तयारी करून घेऊया. तेल, हिंग, मोहरी, जिरं चांगलं तडकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता, मिरची आणि कांदा परतून घेऊया. कांदा आपल्याला जास्त नाही भाजायचा आहे. साधारण लाल गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आलं भाजून घेऊया. त्यानंतर हळद, मीठ घालून भाजूया. त्यानंतर कापलेली केळी ह्याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून परतून घेऊया. झाकणातही पाणी टाकून आपल्याला ठेवायचं आहे आणि अधूनमधून ओपन करून बघायची भाजी लागत तर नाही ना. आता आपली भाजी शिजलेली आहे. अगदी छान सुवास सुटतो या भाजीचा. व्यवस्थित शिजली आहे की नाही हे बघायच्या आधीच त्याचा सुगंध दरवळत असतो, तेव्हाच समजतं भाजी छान शिजली आहे. आता ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून मस्त भाजी गार्निश करून घेऊया आणि अप्रतिम चवीची ही भाजी बनते. तुम्ही कधी बनवली आहे का केळ्याची भाजी आणि तुम्हाला आवडते का? असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता झालंय आपलं जेवण आणि प्लेटिंगची तयारी. गरम भात, ओल्या नारळाची आमटी, भाजलेला पापड आणि केळ्याची भाजी. अशा प्रकारे आजचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.